काय सांगू तुला, सध्या एवढं बेकार झालं माझं, खायचं दाणा राहिलं नाही घरात माझ्या. तुझं तरी 2 महिने बंद होतं की ठीक आहे, तुला पण नुकसान झालं आहे. माझं तर चालू झालं आहे पण काही उपयोग नाही त्या गोष्टीचा. या लॉकडाऊनमुळं गर्दी नको आहे, परत बिझनेस बंद झाले, कंपनीने त्यांचे कामगाराची कपात केली, त्यात माझा एक नंबर लागलाच. नशीब फुटकं. कसं तरी छान लागलो होतो, 6 महिने झाले फक्त लागून, त्यात हे असं. लहान भावाचं कॉलेज होतं, त्याच्यामुळे त्याची मागच्या वर्षीची पूर्ण भरली, ते बी लोकांचे कर्ज घेऊन भरली, त्यात पण थोडं थोडं फेडतोय. शेवटचे 500 रुपये उरले होते. मला माहिती आहे तुला ही नंबर 1 खूप आवडते. म्हटलं चल तेवढी घेऊन यावं, तुझ्याशी बोलावं 2 मिनटं. तू त्या निमित्तानं तू तरी थांबशील, बोलून ऐकून तरी घेशील, म्हणून मी ती घेऊन आलो आहे. करणार तरी काय मी. घरात 2 दिवसाचं जेवण उरले, फक्त 2 दिवसाचं राशन उरले. 2 दिवसानंतर काय होणार नाही. त्यात पण थोडंसं पीठ, त्यात थोडीशी डाळ उरली ना, दुसरं काही उरलेलं नाही आहे. आणि मीठ आहे, त्याच्यात काहीही नाही राहिलेलं. आता कंपनीत जॉब दुसरा शोधावं तर कोणीच काही घेत नाही आहे, कुठं वॅकेन्सी नाही आहे. हे कोरोनामुळे खूपच प्रॉब्लेम झालेला आहे. म्हटलं चल तुझं तरी कसं तरी चालू झालं, म्हटलं तुझ्याशी बोला. मला माहिती आहे तू मला नेहमीच मदत करतो. मी तुझा खूप ऋणी आहे ॲक्च्युली. तू मला नेहमी लागेल तेव्हा पैसे देतोस, लागेल तेव्हा ते मदत करतो, पाहिजे तशी प्रकारची मदत होतं. एक शेवटची आणि एक चांगली मदत कर बघ. नेहमी चांगलीच करतोस, पण यावेळेसची प्लीज कर. रोज माझा घर मला बोंबलायला लागला आहे माझ्या नावाने. बाबा लाईट बिल आले, लाईट बिल दे. बाबा भाडं भर, भाड्याचे पैसे तरी दे. त्याला सांगू तरी काय. देऊन ठेवलं होतं मी त्याला डिपॉझिट, ते तर संपूनच गेलं बघ. त्यात काय आता राहिलेलंच नाही आहे. त्याला दररोज सांगतो की बाबा काका काम नाही आहे, त्यामुळं थांबा थोडंसं. तो ऐकायला तर आहे, मला घेणं देणं नाही आहे, रूम खाली कर म्हणतो आहे. हा जरी सरकारने सांगितलं आहे, तो म्हटलं ठीक आहे 3 महिने ठेवलं ना, तुझं डिपॉझिट संपलं, आता मी तरी काही करणार. तोही तसा उलटे पुलटे उत्तरं द्यायला लागला आहे. त्याला काही बोलावतो वयाने मोठा, भांडणं करायचे काम, त्यात आधीच काय नाही की तो भांडणं करत बसतो. मग तुझ्याशी मला बोलावं म्हणून मी तुला 3 दिवस झाले तुला कॉल लावतो आहे. तेव्हा कळलं तुझ्या आईकडनं की तू बाहेर जातो आहे. तुझं गॅरेजचं काम आलं आहे, काम वाढलं आहे म्हणून तू पण फोन उचलत नव्हतास. मग आज तू कसा तरी योग लागला म्हणून तुला उचलून आणला. तुझ्याशी बोलावं म्हणलं म्हणून तुला आज म्हटलं. तू ह्या निमित्ताने आलास की चल तुला पाचतो, नाही तर तू तसा आलाच नसता. म्हटलं चल, म्हटलं तुला सांगावं. काहीही असू दे, एकच फक्त माझं काम कर. मला फक्त छोटंसं तुझ्या गॅरेजमध्ये काम दे, काहीही दे. मी तुझा ड्रायव्हर म्हणून सुद्धा राहायला तयार आहे. मी तुझे गाड्या साफ करेल, गॅरेजमधलं तुझे गॅरेजची कामं पूर्ण करायला लागेल, गाडी रिपेअरिंगचं काम करेल, हवे भरायचं पासून तर गाडी व्यवस्थित धुवेपर्यंत काम करेल. तुला जमेल तेवढा मला पगार दे, पण छोटंसं काम दे, कृपया करून दे. सध्या लय बेकार हाल आहे, मी सांगूच शकत नाही तुला काय करू शकतो मी. काय करावं मला काही सुचतच नाही आहे. गावाला जाऊ तर गावाकडं कुठं काय माझ्या. शेती तर माझ्याकडे नाहीच आहे, छोटीशी जागा आहे,